नमस्कार मित्रांनो, महिला सुरक्षा ही आज भारतातली समस्या नसून आता जगभरातली एक मोठी आणि गंभीर समस्या झाली आहे. असं मी का म्हणतोय? कारण एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. चक्क राष्ट्रपतींचा सार्वजनिक ठिकाणी छळ करण्यात आलेला आहे. भारतातली गोष्ट नसली तरीही ही जगामध्ये फार धक्कादायक घटना घडलेली आहे. कोणत्या देशात घडलेली आहे आणि काय नेमका प्रकार आहे तेच या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर मित्रांनो, ही घटना आहे मेक्सिकोमधली. मेक्सिको सिटीतील एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. देशाच्या पहिल्या ज्या महिला राष्ट्रपती आहेत मेक्सिकोच्या, त्यांचं नाव आहे क्लॉडिया शिनबॉम, हे त्यांचं नाव आहे. आणि त्या एका व्यक्तीने त्यांना व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की तो मागून आला आणि अचानक त्यांना स्पर्श करतोय आणि म्हणजे त्यांचं चुंबन घेण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. या घटनेनं संपूर्ण मेक्सिको हादरलं आणि राष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे की अशा प्रकारे राष्ट्रपतींच्या कोणी सहज कसं जवळ येऊ शकतं. आणि या व्हिडिओमध्ये दिसतंय की ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला राष्ट्रपती या मध्यभागी शहरातल्या उभ्या आहेत, जिथे राष्ट्रपती शिनबॉम या नागरिकांशी संवाद साधत होत्या. त्यावेळेस गर्दीतून हा एक मध्यधुंद व्यक्ती पुढे आला, मागून येऊन त्याने त्यांना स्पर्श केला आणि त्यांचा चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडत असताना काही सेकंदापर्यंत कोणत्याही सुरक्षा रक्षकानं याला थांबवलं सुद्धा नाही आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला बाजूला केलं, राष्ट्रपतीपासून दूर केलं. आता या घटनेचा व्हिडिओ काही सेकंदांमध्ये जगभरात व्हायरल झालेला आहे आणि प्रचंड याची निंदा केली जाते. सुरक्षेमध्ये इतकी ढिसाळपणा इतका कसा काय असू शकतो, असा सवाल उपस्थित केला जातोय. क्लॉडिया शिनबॉम या मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहे आणि त्यांच्यासोबत असा प्रकार घडतोय. काही महिन्यापूर्वीच त्यांनी आपल्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ त्यांनी स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ सुरू झालेला आहे. महिलांविरुद्ध वाढत्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर ही घटना ही फार गंभीर बाब आहे. ही घटना केवळ सुरक्षा त्रुटी दाखवत नाही, तर आज एक राष्ट्रपती सारखी व्यक्ती, हाय सिक्युरिटी, म्हणजे आपण बघतो की कुठे जायचं असेल राष्ट्रपतीच्या जवळ किंवा एखाद्या आमदार खासदाराच्या जवळही आपल्याला जायचं असेल तर किती पोलीस उभे असतात, किती त्यांचे सिक्युरिटी गार्ड असतात. आज जर सामान्य जनतेशी राष्ट्रपती अशा प्रकारे संवाद साधत आहेत, थेट असा माणूस त्यांच्या जवळ येतो, त्यांना स्पर्श करतो आणि त्यांचा चुंबन घेण्याचा प्रयत्न करतोय. सार्वजनिक ठिकाणी आज राष्ट्रपती सुरक्षित नाही तर आपल्या सर्वसामान्य महिलांची बाबच काय? जर असा प्रकार भारतात घडला असता, भारतात सामान्य व्यक्ती सुरक्षित नाही आहे, आपण त्याबाबतच्या ज्या तक्रारी आहेत किंवा त्याबाबतचे केसेस आहेत ते बघतोय. पण ही मेक्सिकोमधली जी घटना आहे ही जगात एक वेगळाच संदेश देऊन जाते आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.